काळ्यांच्या गजरामध्ये बुद्धीचा सन्मान होतो आहे. तांबडटेक संघाचा 12वा खेळाडू यानंतरचे सर्व सामने हे प्रति 3 षटकांचे राहतील. याचे सर्व संघाच्या संघनायकांनी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायचे. उद्देश याने सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी पॅव्हेलियन मध्ये यायचंय. उद्देश सलामीचं षटक घेऊन येतोय. 3 षटकाचा प्रति सामना. पहिला चेंडू गणेश कुबालचा सुरेख फटका मितेश बॅट मधून पाहायला मिळतोय आपल्याला. सलामीवर मितेश भाबल आणि कौशिक जोशी. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने दिसतोय तो कौशिक. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय गणेश कुबाल. दुसरा चेंडू असेल पहिल्या षटकातील. समोर आहे कौशिक. सुरेख चेंडू. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही. सुरेख चेंडू. या चेंडूवर मिळते बॅट कटच्या स्वरूपात एक धाव. एका धावने संघ पोचतोय 2 वरती. म्हणजे दोन्ही फलंदाज आपलं खातं खोलतायत 1-1 धावेने. आता मात्र स्ट्राईक येते घनगती फलंदाज मितेश भाबल. एक अष्टपैलू खेळाडू तांबडटेक संघाचा गणेश कुबल याचा पाय. तिसरा चेंडू सुरेख फटका. 2 क्षेत्ररक्षक येतात परंतु चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. खणखणीत येतोय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 6 वरती. बिनबाद 600 धावसंख्या. वाडतरी 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजसाठी आमंत्रित केलं होतं ते तांबडटेक संघाला. आता मात्र स्ट्रायगरच्या दिशेने मितेश भाबल. तर गणेश कुबल हा बराच बाहेर जाणारा चेंडू. पंच संदीप दुरात सर दोन्ही हात समांतर करून वाढीची गुण करतायत. अवंतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 7 वरती. पुढील चेंडू असेल गणेश खेळण्यासाठी सज्ज असेल मितेश. उंच गुरु असा गोलंदाज. फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडूचा काय चांगले क्षेत्ररक्षण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एक धावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 8 वरती. बिनबाद 800 धाव संख्या. नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तांबडटेक संघ. दोन्ही देवगड तालुक्यातील संघ. वाडा तरी 11 विरुद्ध तांबडटेक. पुढील चेंडू असेल गणेशचा. गणेश खेळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कौशिकने सुंदर फटका कौशिकच्या बॅट मधून येतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या वंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय रुपेश कोयंडे. सुरक्षित रक्षण पाहायला मिळतंय त्यांचं. संघाला बसतोय पहिला धक्का. कौशिक झेल बांधून तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. तर
एक आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानाच्या दिशेने पावले सरसारताना दिसत आहेत. परेश सनई एक अष्टपैलू खेळाडू तांबर्डेक संघाचा, याच्या बॅटमधून निश्चितच प्रेक्षक वर्गाला षटकार चौकारांची आतषबाजी नक्कीच पाहायला मिळेल. पुढील चेंडू असेल गणेशा. नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. परसने स्ट्राइक एंडला. आकुड पद्धतीचा चेंडू, हा सुद्धा चेंडू भिरकाटून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही धाव पूर्ण होत आहेत. दोन्ही फलंदाजाकडून 2 धाव. निश्चित संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय. देर आकड्यात म्हणजे 10. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 अशी धावसंख्या तांबर्डेक संघाची. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल पहिल्या षटकामध्ये. एक गडी बाद करत 10 धावा दिल्या पहिल्या षटकामध्ये. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय चेतन बाबल. तर त्याच्या समोर आहे मितेश बाबल. चेतन तू मितेश असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू असेल आणि समोर आहे सलामीवीर मितेश बाबल. प्रति 3 षटकांचा हा सामना. दुसऱ्या फेरीतील सामना. चेतनेच्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि समोर आहे एक उंच खुरा असा फलंदाज मितेश बाबल. सुरेख चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू, यावर सुरेख फटका खेळतोय तो मितेश बाबल आणि एक धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 11 वरती. एक गडी बाद 11 अशी धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र स्ट्रायकिंगच्या दिशेने एक घणाघाती फलंदाज परेश सनई. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू काही बॅटच्या पट्ट्या देत नाही. चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यां मागे कुणाला आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय चेतनकडे. चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, तर खेळण्यासाठी सज्ज असेल परेश. परेशच्या बॅटच्या पट्ट्यात अजून काही चेंडू येत नाही. हा सुद्धा सुरेख चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू. इथं मात्र चकवा देऊन जातोय परेशला आणि कुणाल मात्र यष्ट्यांच्या मागे आपलं काम पूर्ण करतोय आणि चेंडू सुपूर्द केला जातोय चेतनकडे. चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज, तर खेळण्यासाठी सज्ज असेल परेश. आता मात्र परेश वरती कुठेतरी दडपण येताना दिसतंय आणि या त्या दडपणाखाली झेल बांधून तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय तो परेश. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 11 अशी धावसंख्या धावफलकावर दिसते ती तांबर्डेक संघाची. आता कुठे बॅकफूट वर जाताना दिसतोय तांबर्डेक संघ. तर नवीन फलंदाज येतोय रोशन. पुढील चेंडू असेल चेतनचा. 3 चेंडू निर्धाव फेकले आतापर्यंत. दुसऱ्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती आपल्याला चेतन बाबलची. चेतन बाबल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, तर रोशन खेळण्यासाठी सज्ज होतोय. हा सुद्धा सुरेख फटका. झेल उडतोय आणि झेल खाली स्वतः चेतन येतोय आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या ओंजळीमध्ये साधा असा लॉलीपॉप झेल पकडतोय आणि संघाला बसतोय तिसरा धक्का रोशन याच्या रूपात. 0 या धाव संख्येवर झेलबाद 2 तंबूमध्ये परततोय. आता मात्र हॅट्रिकची संधी निर्माण होते ती चेतन बाबल याला. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केले होते ते. तर नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय संस्कार बाबल.
चेतन याचा पुढे चेंडू, हॅट्रिकचा चेंडू, झेल उडतोय, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल काही टिपू शकत नाही. इथं मात्र हॅट्रिकची संधी निर्माण झाली होती ती आणि गचार थोडस क्षेत्ररक्षण होतंय. दोन्ही क्षेत्ररक्षकांचा क्रॉन चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाच्या खात्यात भर पडते, संघ पोहोचतोय 15 वरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 1500 धावसंख्या. दुसऱ्या षटकामध्ये चेतन भाबल याने सुरेख गोलंदाजी करताना 5 धावांच्या मोबदल्यात 2 गडी गारद केले होते ते तांबर्डेक संघाचे. आता मात्र हाणामारीचं शेवटचं षटक असेल आणि हे षटक कोण घेऊन येतंय बघायचंय. वाडा तर 11 संघाला विनंती असेल की तुम्ही जरा टायमर वरती लक्ष द्यावे, पेनल्टी लागू शकते. वाडा तर 11 तर नवोदित गोलंदाज येतोय तो म्हणजे सूरज चुवाटकर. संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक असेल आणि त्याच्या समोर असेल सलामीवीर मितेश भाबल. शेवटचे 7 चेंडू हाणामारीचे शिल्लक आणि या 7 चेंडूवरती कितपत धावांचं योगदान देतोय मितेश भाबल, एक उंच गुरासा फलंदाज तांबर्डेक संघाचा. पहिला चेंडू, सुरेख फटका आणि झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, 1 बाउन्स उडतोय परंतु झेल टिपतोय तो मात्र गणेश कुबल आणि झेल बांधून तंबू मध्ये परततोय मितेश भाबल. संघाला बसतोय 4था धक्का. 4 गडी बाद 1500 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आपल्याला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तांबर्डेक संघ. कृपया फलंदाजाने लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर नवोदित फलंदाज येतोय योगेश सारंग. चार गडी बाद 1500 धावसंख्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तांबर्डेक संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सूरज, तर खेळण्यासाठी सज्ज असेल योगेश सारंग. पुढील चेंडू सूरज, इथं मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करतोय तो योगेश आणि योगेश 0 या धावसंख्येवर त्रिपाळची 2 तंबू मध्ये परततोय. संघाला बसतोय 5वा धक्का. 5 गडी बाद 1500 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. आता कुठेतरी पूर्णपणे बॅकफूट वर जाताना दिसतोय तो तांबर्डेक संघ. तर नवोदित फलंदाज येतोय तांबर्डेक संघाचा विराज. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा सूरज. सुरेख प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ती सूरजच्या माध्यमातून आपल्याला ऑन स्क्रीन. सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. इथं पायचीच अपील होतंय, लेग बायच्या स्वरूपात एक धाव दिली जाते. एखाद्याने संघ पुढे सरकतोय, संघ पोचतोय 16 वरती. 5 गडी बाद 1600 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आपल्याला तांबर्डेक संघाची. पुढे चेंडू असेल सूरजचा, सुरेख फटका. दुसरी धाव घेण्याचा निश्चितच प्रयत्न असेल आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही धाव पूर्ण. 2 धावांनी निश्चित संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 18 वरती. 5 गडी बाद 1800 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती तांबर्डेक संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सूरज, तर खेळण्यासाठी सज्ज असेल. पुढील चेंडू सूरजचा खेळण्यासाठी सज्ज. खाली बसन, जेव्हा खाली बसा तो गोले ते खाली बसा, ते वरती बसवते. इथं मात्र धावछेद होतोय तो विराज भाबल. संघाला बसतोय 6वा धक्का. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने भूषण सनये.
बरेचसे छोटे बंधू मैदानाच्या दिशेने भूषण, तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते सूरज. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली ती वाडा तर 11 संघाच्या बाजूने सुरेख गोलंदाजी. चेतन बाबल, गणेश कुबल, आता मात्र झेल उडतोय आणि साधा लॉलीपॉप झेल सोडतोय तो प्रसाद तारी. एक साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडला जातो आणि धावचेत होतो इथं मात्र. अठरा चेंडू आणि वाडा तर 11 संघाला पाहिजेत त्या 20 धावा. 18 चेंडू 20 धावा विजयाचं समीकरण असेल ते वाडा तर 11 संघासाठी. 18 चेंडू 20 धावा. सर तुम्ही जावा लवकर. वाढत रावल्यांका बोला. वाढत रावल्यांका बोला. बॅट्समनका बोला. वाडा तर 11 संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे, तर तामिळनाडू संघाने आपली क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. 18 चेंडू 20 धावांचं उद्दिष्ट असेल ते वाडा तर 11 संघासमोर. इलेव्हन संघ सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायचे, पेनल्टी लागू शकते. अठरा चेंडू 20 धावा विजयाचं समीकरण असेल. 18 चेंडू आणि 20 धावा. दोन्ही संघ हे तुल्यबळ. देवगड तालुक्यातील दोन्ही संघ. तेजस्वी तांबर्डेक विरुद्ध वाडा तर 11. सलामीची जोडी मैदानात येते वाडा तर 11 संघाच्या बाजूने. कुणाल जुवाटकर आणि चेतन बाबल. चेतन बाबल एक अष्टपैलू खेळाडू. वाडा तर 11 संघाचा सुरेख गोलंदाजी केली होती त्याने 5 धावा देत. 5 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. आता मात्र फलंदाजीमध्ये कशा प्रकारची करामत करतोय ते पाहायचे. स्ट्रायगनच्या दिशेने जाताना दिसतोय कुणाल जुवाटकर. अठरा चेंडू 20 धावा विजयाचं समीकरण असेल. 18 चेंडू आणि 20 धावा. सलामीचा षटक घेऊन येतोय मितेश बाबल. एक उंच कुरा असा गोलंदाज तांबर्डेक संघाचा. 18 चेंडू 20 धावा. दोन्ही संघ हे तुल्यबळ. देवगड तालुक्यातील दोन्ही संघ. तांबर्डेक विरुद्ध वाडा तर 11. सलामीची जोडी मैदानात कुणाल जुवाटकर आणि चेतन बाबल. तर सलामीचं षटक घेऊन येतोय मितेश बाबल. 18 चेंडू आणि 20 धावा विजयाचं समीकरण पहिला चेंडू मितेशा खेळण्यासाठी सज्ज असेल. सुरेख फटका. चेंडू निश्चितच जातोय सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी.
पंच दुरासर दोन्ही हात उंचावून षटकाराची खूण करतायत. या 6 धावांनी संघाचं खातं खोललं जात आहे. वैयक्तिक आपलं खातं खोलतोय कुणाल. वीस धावांचा पाठलाग करताना सुरेख सुरुवात म्हणावी लागेल ती. पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा षटकार ठोकून पुढील चेंडू असेल मितेशचा. हा सुद्धा करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय विकेट किपरच्या डोक्यावरून चौकारासाठी. धावसंख्या पोहोचते 10 वरती. दुहेरी आकड्यात पोहोचते बिनबाद 10. 20 धावांचा पाठलाग करताना वाडा तरी 11 संघ. या चेंडूवर मिळते 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही फलंदाज धावण्यामध्ये चपळ. सुरेख दोन्ही फलंदाज 2 धावा निश्चित पूर्ण करतायत. 12 अशी धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते. पुढील चेंडू असेल मितेशचा खेळण्यासाठी सज्ज असेल. हा सुद्धा सुरेख फटका. झेल उडतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक घेतोय. संस्कार भाबल याने सुंदर असा सुरेख झेल घेतला होता आणि झेलबादून तंबूमध्ये परतलाय तो कुणाल जुवाटकर. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने रुपेश कोयंडे. एक गडीबाद 12 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 20 धावांचा पाठलाग करताना रुपेश कोयंडे येतोय 3ऱ्या क्रमांकासाठी. सुरेख चेंडू. सुरेख खेळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही धाव पूर्ण. या 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 14 वरती. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. ज्या प्रकारची गोलंदाजी त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते ती वाडा तरी 11 संघाची. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय मितेश. हा सुद्धा सुरेख फटका. चेंडू. झेल उडतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक घेतोय. झेल घेण्याचा प्रयत्न निश्चितच झाला होता परंतु झेल काही टिपू शकत नाही. झेलाचं रूपांतर एकाच धावेत होते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 15 वरती. 12 चेंडू 5 धावा. विजयाचं समीकरण बदललं जातंय. 12 चेंडू 5 धावा. विजयाचं समीकरण बदललं जातंय. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळतोय परेश सनई. 12 चेंडू 5 धावा. विजयाचं समीकरण असेल ते वाडा तरी 11 संघासाठी. 12 चेंडू आणि 5 धावा. परेशचा पहिला चेंडू समोर आहे. सुरेख फटका. 1 धाव घेतोय. एका धावाने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 16 वरती. आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने सलामीवीर चेतन भाबल. तर गोलंदाजीची धुरा सांभाळतोय परेश सनई. एकच धाव. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 17 वरती. अजूनही 3 धावांची गरज असेल ते वाडा तर 11 संघाला. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती रुपेश आणि चेतनची. सुरेख चेंडू. चेंडू काही पॅटच्या पट्ट्या देत नाही रुपेश आणि चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यांमागे यष्टी रक्षक आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय परेशकडे. परेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर खेळण्यासाठी सज्ज असेल रुपेश. सुरेख झेल उडतोय. झेल काही टिपू शकत नाही. 1 धाव घेतली जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 18 वरती. म्हणजे अजूनही राहिलेल्या चेंडूंवरती 2 धावांची गरज असेल ते वाडा तर
9 चेंडू आणि 2 धावा. विजयाचं समीकरण असेल हे 9 चेंडू आणि 2 धावा. हा पंचांचा इशारा येतोय. प्रभू सर वाईडची खूण करतायत. वाईडच्या धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 19 वरती. नऊ चेंडू एकच धाव. 9 चेंडूवरती एका धावेची गरज. झेल उडतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल टिपतोय. चेतन भाबल झेल बांधून तंबू मध्ये परततोय. विराज भाबलचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुरेख झेल टिपला आपल्या ओंजळीमध्ये आणि झेल बांधून तंबू मध्ये परतला येतो चेतन भाबल. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने कृतिक जुवाटकर. तिरबादेवी संघाचा संघनायक आणि कोळम संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतर लगेचच तुमचा सामना होईल. तिरबादेवी खवणे संघ संघनायक किरण मोणकर आणि अर्जुन शेलटकर. आणि इथं मात्र विजय होतोय तो वाडा तरी 11 संघ. दोन्ही संघाचा हार्दिक स्वागत.